नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकतास मी इलय माझ्या गावाक म्हणजेच वालावलीक आणि हा बघू शकतास निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आमचा लक्ष्मीनारायणाचा मंदिर. तर मंडळी आज असा नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीचो पहिलो दिवस आणि आमची सुरुवात होता नारायणाच्या दर्शनान. याच लक्ष्मीनारायण मंदिरात तुम्ही बघू शकतास दिवाळीनिमित्त आकाशकंदील स्पर्धा आणि श्रीकृष्णमूर्ती स्पर्धेचा आयोजन केलेला होता. या स्पर्धेचे आयोजक असत वालावल हायस्कूलची 1994ची बॅच आणि तुम्ही बघू शकता हे असत त्याच्यातले बॅचमेट. तर मंडळी आपण पहिल्या श्रीकृष्ण मूर्तींवर लुकआउट देऊया. तर ही असं शेषनागावर विराजमान अशी मूर्ती. त्यानंतर एका स्पर्धकान ही बासरी वाजवणारो कृष्ण बनवलेलो होतो. त्यानंतर एका छोट्या स्पर्धकाने दही खाणारो कृष्ण बनवलेलो होतो. तर आपण बघू शकता कातळ शिल्पावर पण बासरी वाजवणारो कृष्ण. त्याचप्रमाणे वृंदावनात कृष्णान मुरली वाजवली की सगळे धेनू एकत्र जमतात. तसेच गायी बरोबरचो कृष्ण आणि ह्यो असा बालकृष्ण जो की दह्याचो गोळो खाणारो असा. त्यानंतर मंडळी आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे कंदील कसे कसे स्पर्धकांनी बनवलेले आहेत. तर आपण बघू शकता ही पहिली साईड असा जिकडे कंदील लावलेले होते. मंडळी विद्यार्थ्यांच्या कलेक हस्तकलेक प्रोत्साहन देण्यासाठी 1994च्या बॅचने हे स्तुत्य असो उपक्रम राबवलेलो असा. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे नॅचरल असे कंदील स्पर्धकांनी बनवलेले होते आणि प्रत्येकान कसून असो त्याच्यात सहभाग दिलेलो असा. कोणी कागदापासनं कोणी माडाच्या शिरट्यापासनं तर तुम्ही बघू शकता कोणी रशियनपासनं पण कंदील बनवलेले असत. काय कंदील हे इफेक्टिव्ह होते, काय कंदील हे साधे होते, पण परफेक्ट कंदील मात्र तुमका बघूक मिळतले. आता ह्योच कंदील बघा मंडळी जो की बनवलेलो असा शेंगदाण्याच्या टरफलांपासनं. त्यानंतर ह्यो असा कागदाच्या लगद्यापासनं बनवलेलो कंदील. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंदील तुमका या स्पर्धेत बघूक मिळतील. मंडळी हे अशा प्रकारचे कागदी कंदील बघितलास की तुमका शाळेची आठवण येतली. तुम्ही शाळेत दिवाळीनंतर जे कंदील बनवून घेऊन जायचं असते त्याची आठवण तुमका नक्की होतली. त्यानंतर ह्यो कंदील बघा बांबूच्या सालापासून बनवलेलो तो गोल असा आणि त्यानंतर खाली सुडताचे शिरटे सोडलेले असत. त्यानंतर आपण येऊया दुसऱ्या भागातले कंदील पण तितकेच इफेक्टिव्ह असत. मंडळी आपण माडाच्या झाडाक कल्पवृक्ष उगीच म्हणणं नाही. माडाचे हीर त्याचं नारळ त्याचा खोड ह्या उपयोगी असा, पण त्याच्याबरोबरच त्याचे ते शिरटे असतात ना हे कंदील बनवण्याक नक्की उपयोगी असतात. ह्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कंदील स्पर्धा. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे नॅचरल रिसोर्स वापरून ह्या स्पर्धकांनी कंदील बनवलेले असतात. आता हेच बघा ना ह्याच्यात दोरिये वापरलेले असतात, ह्याच्यात माडाची शिरटा वापरलेली असतात, ह्याच्यात बांबूच्या बेटाचे काठीये वापरलेले असतात. सगळा जा काय नॅचरल असा ता वापरलेला असा आणि कंदील बघा कसं प्रकाशमय दिसता. मंडळी स्पर्धा म्हटली की चुरस येता आणि चुरस म्हटली की विद्यार्थ्यांचं क्रिएटिव्हनेस दिसता आणि त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा तुमका बघूक मिळतली. वेगवेगळ्या प्रकारचे कंदील तुमका ह्या स्पर्धेत बघूक मिळतले. मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर मागच्या वर्षीचो पण कंदील स्पर्धेचो व्हिडिओ हा तो पण तुम्ही नक्की बघू शकतास. आणि ह्यो असा ह्या वर्षीचो लेटेस्ट व्हिडिओ आणि हे असं त्याच्यातले लेटेस्ट कंदील. विद्यार्थ्यांच्या कलेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांका वाव मिळूक होऊ म्हणून ही स्तुत्य स्पर्धा अशी बनवलेली असा. मंडळी हो बघू शकतास भाताची कणसा वापरून पण स्पर्धकांनी कंदील बनवलेली असत. म्हणजे खय ह्या पोरांची डोकी चालतात ती बघा. ही बघा भाताची कणसा ह्याच्यात दिसतली, ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कागद दिसतले, ह्याच्यात सुपारीची साला दिसतात तुमका. त्याचप्रमाणे ह्याच्यात नारळाच्या वरची जी साल असतात ती दिसतली, सुपारीच्या वरची साल दिसतली, म्हणजे त्याचप्रमाणे शेंगदाण्याची तरफळा दिसतली. म्हणजे जा काय नॅचरल रिसोर्सेस जे आपण टाकतो तेच तुमका दिसतले. त्यानंतर हे बघा चित्रकलेचं अप्रतिम उदाहरण. आपण चित्र काढून ती कंदीलात बसवून व्यवस्थित असो कंदील आकर्षक असो कंदील दिसत असा या स्पर्धकांनी बघितलेला असा. आणि तुम्ही बघू शकता कसो कंदील उठान दिसता. मंडळी ह्या स्पर्धेचा वैशिष्ट्यच असा की तिमिराकडून तेजाकडे म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे ही स्पर्धा या पोरांचे कलागुण जे काय असत ते घेऊन जाणार असा. या स्पर्धेमुळे पोरांका मोटिवेशन तर मिळणारच असा, त्याचप्रमाणे स्पर्धात्मक भाव या पोरांचे जागरूक होणार आहात. तर मंडळी तुम्ही बघू शकतास वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक कंदील हे चुडताच्या पात्यापासून बनवलेले असत, कागदापासून बनवलेले असत. आणि ह्यो कंदील बघू शकतास तुम्ही तोरणाक जी आपण धागे वापरतो त्याच्यापासून हे दोन्ही कंदील बनवलेले असत. केशरी पांढरा हिरवा म्हणजेच आपल्या देशाचे रंग यूज करून त्यांनी हा कंदील बनवलेला आहे. त्याचप्रमाणे हे बघा
परत माडाच्या चुडतापासून बनवलेले हे कंदील, अप्रतिम असे कंदील पात्यापासून बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे कागदाचे कंदील असू दे किंवा बांबूच्या छोट्या छोट्या काट्यांपासून बनवलेले कंदील असू दे. तर मंडळी, दिवाळीमधली म्हणजे भात कापणी गेली आणि भात कापल्यानंतर जसा भात दिसता तसा सोनेरी छटांचा भात ह्या कंदिलाक लावलेला असा. त्याचप्रमाणे बांबूचे छोटे छोटे काठये करंजीच्या रूपात तुमका दिसतील. त्याचप्रमाणे बघू शकता असे इफेक्टिव्ह कंदील या स्पर्धकांनी बनवलेले असत. आणि ही स्पर्धा बघू प्रेक्षकही बरेच जण इलेले, गावातले असू दे किंवा गावाबाहेरचे असू दे. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे परीक्षक पण असत. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये रांगोळी सेक्शन पण होतो. बऱ्याचशा स्पर्धकांनी रांगोळी पण काढलेले होते, तर तुम्ही बघू शकताच. तर मंडळी, श्रीकृष्णमूर्ती आणि कंदिलांचं परीक्षण झाल्यावर ह्या कार्यक्रमाचा दीपप्रज्वलन करून स्वागत समारंभ करण्यात आलो आणि त्यानंतर अल्पोपहार देऊन विद्यार्थ्यांचो जेंचे नंबर इले त्यांचं गुणगौरव करण्यात आलो. तर हे असत जे विद्यार्थी ज्यांनी कंदील स्पर्धेत असू दे किंवा बाळकृष्ण मूर्ती या स्पर्धेत नंबर मिळवलेला आहे, या सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. यांनी आत्ताच इतकी मोठी झेप मारलेली आहे. या स्पर्धेमुळे त्यांना मोटिवेशनही तितकंच मिळणार आहे आणि पुढे पुढे स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पण ती नक्कीच प्रखर अशी बनत जाणार आहेत. तर मंडळी, ज्या स्पर्धकांचे ह्याच्यात नंबर येले नाही त्यांना पण भेटवस्तू आणि सर्टिफिकेट्स देऊन गुणगौरव करण्यात इलेलो असा. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता हे असत बाळकृष्णमूर्तीचे पहिले 2 विद्यार्थी. त्याचप्रमाणे खुल्या गटातले हे प्रथम क्रमांकाचो कंदील तुम्ही बघू शकतास. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचो कंदील बघू शकतास. तर मंडळी, अशा प्रकारे ही आनंदी वातावरणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी एक उत्तम अशी स्पर्धा या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात पार पडलेली असा. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.